हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत रगडा पॅटीस। खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि बनवायला पण खूप सोपी आहे। सर्वात आधी आपण रगडा बनवणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला हे पिवळे वाटाणे घ्यायचे आहेत आणि वाटाणा आपल्याला 5 ते 6 तास भिजवून घ्यायचा आहे किंवा रात्रभर पण भिजवून घेऊ शकता। कुकरमध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला खूप जास्त असा हा रगडा पातळ करायचा नाही आहे किंवा घट्ट करायचा नाही आहे। मीडियम असा आपल्याला हा रगडा तयार करायचा आहे। थोडीशी हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे। लाल मिरची खूप जास्त नाही घालायची, थोडीशी घालायची आहे। 5 ते 6 शिट्ट्या देऊन आपण हे वाटाणे आपण शिजवून घेणार आहोत। आणि आता हा उकडलेला मी बटाटा घेतलेला आहे। बटाटा गोडसर बटाटा घ्यायचा नाही आहे, त्याने जी पॅटीस तयार होईल ते थोडीशी चव त्याची गोडसर लागेल आणि इतकं चांगलं लागणार नाही। त्याच्यामुळे बटाटा आपल्याला पाहून घ्यायचा आहे। तर आता आपण हा खिसून घेऊया। तर आपल्याला याचे पॅटीस तयार करायचे आहे, तर त्याच्यासाठी मी हा बटाटा आता खिसून घेत आहे किंवा हाताने पण मॅश करून तुम्ही घेऊ शकता। आणि झटपट रेसिपी आहे, म्हणजे बनवायला पण सोपी आहे आणि चवीला सुद्धा खूप छान असते। तर सर्वात आधी आता मी हा बटाटा खिसून घेतला, त्याच्यानंतर जिरं आणि हिरवी मिरची मी थोडंसं हे फ्राय करून घेतलेला आहे। तर हा जो पॅटीस जो असतो तो सिंपलच मुंबईला बनवला जातो, पण आपण थोडंसं हे पॅटीससुद्धा ह्याच्यामध्ये अजून थोडीशी चव आपण वाढवलेली आहे। त्याच्यामुळे मी हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे परतवून। तर आता हे घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला ह्यामध्ये साधं मीठ घालायचं आहे। तर दोन्ही प्रकाराचं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि बटाटा आपल्याला थंड झाल्यानंतर खिसून घ्यायचा आहे। गरम गरम असताना आपण जर बटाटा मॅश केला किंवा खिसला आणि त्याचे जे पॅटीस तयार होतात, तर बटाटा थोडासा पातळ होतो, तर त्याच्यामुळे आपल्याला बटाटा थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे पॅटीस तयार करायचे आहेत। तर बटाट्यामध्ये आपल्याला थोडंसं जर पातळसर जर बटाटा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लॉवर आपण घालू शकतो, पण खूप जास्त प्रमाणामध्ये ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लॉवर नाही घालायचं, थोड्याशाच प्रमाणामध्ये घालायचं। कारण हे जे पॅटीस बनवतात तर ते फक्त बटाट्यापासूनच तयार करतात आणि गरज लागल्यासच फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं ब्रेड क्रम्ब किंवा कॉर्नफ्लॉवर घातला जातो। तर आता हे पॅटीस मी बनवून पाहते। तर थोडासा बटाटा आपला पातळ आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण ब्रेड घालूया। तर आता हा जो ब्रेड आहे तो मी थोडासा भिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि ह्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। आता हा मॅश करून मी घातलेला आहे, पण मिक्सरला 2-3 ब्रेड तुम्ही फिरवून त्याचे ब्रेड क्रम्स पण करून तुम्ही ह्यामध्ये डायरेक्ट घालू शकता। तर आता आपण जो ब्रेड घातलेला आहे तो थोडासा आपल्याला पाहूनच ब्रेड घालायचा आहे, खूप जास्त प्रमाणात पण ब्रेड घालायचा नाही आहे। ह्याचे जे पॅटीस जे असतात ते खूप जास्त असं कडक असे नसतात, थोडे सॉफ्टच असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त पण ब्रेड घालायचा नाही आहे। तर पूर्ण 3 ब्रेड मी ह्यामध्ये घातलेले आहेत। बटाटे छोट्या आकाराचे होते, तर ते मी 5 ते 6 बटाटे घेतलेले होते। तर हे आता ह्याचे मी पॅटीस तयार केलेले आहे। साधेच आपले पॅटीस तयार करायचे। तर आता हे मी तुम्हाला पॅटीस तयार करून दाखवते। हे पहा, हाताला आपल्याला असा बटाटा चिटकत नाही आहे आणि बटाटा गोडसर बटाटा वापरायचा नाही आहे, त्याचे जे पॅटीस होतील तर ते पण गोडसरच लागणार आणि इतके चांगले नाही लागणार। तर आता हे दुसरं मी पॅटीस तयार केलेलं आहे। साधी एकदम सिंपल रेसिपी आहे, बनवायला खूपच सोपी आहे, करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आता हे सर्व पॅटीस मी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। खूप तेलाचा वापर पण नाही केलेला, थोडेसे तेलामध्येच ह्या जे पॅटीस आहेत ते आपले छान असे झालेले आहे आणि शॅलो फ्रायच केले जातात। जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुपामध्ये सुद्धा तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता।
तर आता हे पॅटीस सर्व आपण जे बनवलेले आहेत तर ते एक एक करून आपण सर्व ठेवून देऊया. आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची. कमी आचेवरती आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ह्या पॅटीस आपल्याला करून घ्यायच्या आहे. तोपर्यंत आपण हे मटर आपण जे शिजवलेले होते वटाणे तर ते आपण पाहून घेऊया. तर हे पहा, आता हे पूर्ण गळेपर्यंत हा जो वटाणा आहे मी शिजवून घेतलेला आहे. पूर्ण ह्याचं पाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये दाटपणा आलेला आहे. तर हे असंच आपल्याला रगडा बनवून घ्यायचा आहे. वटाणे वेगळे पाणी वेगळं असं आपल्याला नाही करायचं आहे, नाही तर मग आपल्याला ह्याला थोडंसं मॅश करून घ्यायला लागतं. तर हे मी आता छान शिजवलेलं आहे 5 ते 6 शिट्ट्या देऊन. तर त्याच्यामुळे हा वटाणा छान शिजलेला आहे. पूर्ण पाणी झालेलं होतं आणि मीडियम ठेवायचा, खूप घट्ट किंवा पातळ असं नाही ठेवायचा. पॅटीस आपले बघा एका बाजूने तयार झालेले आहेत. गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. दुसरी बाजूसुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंतच करून घ्यायचे आहे. तर दुसरी बाजूसुद्धा झालेली आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आणि जे हे पांढऱ्या ज्या पॅटीस आपल्या दिसत आहेत तर त्या पण मी थोड्याशा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत करून घेणार आहे. तर प्लेटमध्ये सर्वात आधी आपल्याला हा रगडा घ्यायचा आहे. तर ह्या जो आपण वटाणा बनवलेला आहे त्यालाच रगडा बोलतात. आणि हे जे आपण पॅटीस बनवलेले आहेत ते आता मी त्याच्यावरती 2 ठेवून दिलेले आहे. त्याच्यावरती आपल्याला थोडासा हा आपल्याला रगडा घालायचा आहे. थोडी आपल्याला ह्यामध्ये हिरवी चटणी घालायची आहे. जी आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची जी आपण तिखट चटणी बनवतो ती चटणी वापरलेली आहे. आणि ही आपण चिंचेची चटणी घातलेली आहे. थोडासा आपल्याला कांदा घालायचा आहे, थोडासा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. ज्या चटण्या मी दाखवलेल्या आहेत त्याची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, ती पण तुम्ही पाहू शकता. थोडासा चाट मसाला ह्यावरून घालायचा आहे. त्याच्यानंतर शेव घालायची आहे, बारीक शेव घालायची आहे. हे पहा, बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी पण खूप छान आहे. ह्याच्यावरती तुम्हाला जर आंबटपणा हवा असेल तर लिंबू घालू शकता, लिंबू पिळून, किंवा दहीसुद्धा घालून हे खाल्लं जातं.